आपल्यापैकी बऱ्याच जणांना इंग्लिशमध्ये बोलत असताना, इंग्लिशमधले स्पेलिंग लिहित असताना जर मोठे मोठे जर शब्द आले तर ते कसे उच्चारावे, ते कसे बोलावं, किंवा त्यांना कसं लिहावं, किंवा स्पेलिंग कशा लक्षात ठेवा, किंवा एखादा शब्द वाचायचा कसा हे लक्षात राहत नाही. कारण का इंग्लिशमध्ये काय 2-3 अक्षरांचा शब्द नाहीये. काय समजा 2-3 लेटर असेल, डू, डज, डीड असे छोटे छोटे शब्द नाही. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं खूप मोठी मोठी शब्द आहेत. तर इंग्लिशमध्ये सगळ्यात लॉंगर जो शब्द आहे तो 65 लेटर्स आहे, म्हणजे 64 लेटरचा, मोर दॅन 60 लेटरचा, म्हणजेच काय की 60 पेक्षा जास्त अल्फाबेट असणारा किंवा लेटर असणारा तो वर्ड आहे. आता दॅट इज नॉट द वर्ड वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. वी आर गोइंग टू डिस्कस अ वर्ड दॅट हॅज 34 लेटर्स. आज जो शब्द आपण पाहणार आहे तो त्याला आपण किती वर्ड आहेत, त्याला किती लेटर्स आहेत, 34 लेटर्स. आता 34 लेटर्सचा वर्ड जर असा जर एकदम मोठा जर शब्द जर उच्चारायचा असेल किंवा स्पेलिंग त्याची लक्षात ठेवायची असेल, किंवा यू वॉन्ट टू प्रोनाउन्स इट प्रॉपरली, व्हॉट यू नीड टू डू, आपल्याला काय केलं पाहिजे. तर अशा वेळी आपण काय करतो, ज्यावेळेस मोठा शब्द असतो किंवा एखादा मोठा शब्द लिहायचा असतो किंवा उच्चारायचा असतो, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे. तर इथे ट्रिक काय असते माहिती आहे का, की कुठलाही शब्द जो असतो त्याला सिलेबिफिकेशन असतं. म्हणजेच काय की कुठल्याही शब्दांचे चंक्स असतात. जसे काय, आता वर्ड हा एकच शब्द आहे समजा, परंतु वर्ड किंवा आता आपण काय सुपर कॅली हा 2-3 शब्द. आता जो पूर्ण शब्द आहे का, कुठलाही शब्द जो असतो समजा त्याचे वेगवेगळे चंक्स असतात, त्याला आपण सिलेबल्स म्हणतो. म्हणजेच काय की सिलेबल्समध्ये एका श्वासामध्ये आपण किती शब्द बोलू शकतो त्याला तसं, म्हणजे तसं रिमेंबर असं 3, आता रिमेंबर असे 2-3 त्याला सिलेबल आहेत असं आपण म्हणतो समजा. तर मग असा जर मोठा जर शब्द आपल्याला जर प्रोनाउन्स करायचा असेल किंवा त्याची जर स्पेलिंग जर बरोबर करायची असेल तर काय करायला पाहिजे. तर अशा वेळी आयडियली आपण काय करू शकतो की यू कॅन जस्ट ब्रेक द वर्ड इनटू चंक्स. पूर्ण जो शब्द आहे त्याला आपण चंक्स मध्ये डिवाइड करायचं आणि त्याच्या माध्यमातून हे करायचं. आता हा जो वर्ड आहे, जर तुम्ही जर बिगिनर असाल आणि जर तुम्हाला जर ही जर ट्रिक जर माहित नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच प्रोनाउन्स करायचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला तो येणार नाही, कारण का तुम्ही सिलेबिफाय केलेले नाही, तुम्ही त्याचे तुकडे केलेले नाही. समजा काय, सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस, सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस असा त्या शब्दाचा उच्चार आहे. आता या शब्दाचा अर्थ काय होतो, तर या शब्दाचा अर्थ होतो की एखादी गोष्ट अतिशय उद्भूत म्हणजे अद्भुत आहे किंवा अतिशय सुंदर आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. ज्यावेळेस आता ते DID वगैरे रियालिटी शोज जे असायचे त्याच्यामध्ये ते फॅन्टॅब्युलस असे तसे शब्द वापरायचे बघा. म्हणजेच काय की परफॉर्मन्स कसा आहे हे सांगण्यासाठी ते मिथुन चक्रवर्ती असेल, नेहा कक्कर असेल, हे सगळे जे काय किरण खेर वगैरे ते काय करायचे, एकच शब्द असा काहीतरी लॉंगर खूप जास्त मोठा वापरायचा आणि त्याच्याच माध्यमातून सांगायचं की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. तर मग काय, दे कॅन यूज सच वर्ड सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस, परंतु आपल्याला तो वर्ड माहित नसतो. परंतु अशा शब्दांना कसं हे करायचं, तर लक्षात कसं ठेवायचं की त्या शब्दाला आपल्याला चंक्स मध्ये डिवाइड करायचंय. काय करायचंय, चंक्स मध्ये डिवाइड करायचंय. तर मग आपण काय करू शकतो, आता आपण म्हणूयात समजा हा जो शब्द आहे एक्स सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस, तर मग या शब्दाला आपण काय करू शकतो की आपण या शब्दाचे तुकडे तुकडे करायचे. म्हणजेच काय की सुपर हा एक तुकडा झाला, कॅली हा एक तुकडा झाला आणि फ्रॅजिलिस्टिक हा एक तुकडा, पुन्हा एक्सपिएली हा एक तुकडा आणि डोशियस हा तुकडा. आता या सगळ्या शब्दांचे, या वेगवेगळ्या शब्दांचा मिळून हा शब्द बनलेला आहे. परंतु या शब्दांचे जे इंडिव्हिज्युअल अर्थ आहे तसा या शब्दाचा अर्थ होत नाही. जसं की काय, आता सुपर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे काहीतरी की बाबा एखादी गोष्ट उत्कृष्ट. आता उत्कृष्ट होते एकच शब्द आहे तसून, परंतु कॅली या शब्दाचा अर्थ होतो ब्युटी. कॅली म्हणजे काय, ब्युटी. मग आता कॅली म्हणजे समजा ब्युटी हा शब्द आहे, कॅली म्हणजे ब्युटी. तसंच मग फ्रॅजिलिस्टिक असा जो शब्द आहे या शब्दाचा, आता फ्रॅजाइल या शब्दाचा अर्थ होतो डेलिकेट किंवा एखादी गोष्ट नाजूक असणे, परंतु फ्रॅजिलिस्टिक ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो एखादं हे करणे, म्हणजेच काही की तुकडा जो असतो किंवा फ्रेगमेंट असतो त्याला म्हणतो. एक्सपिएलीचा तसंच आटोन असा अर्थ होतो आणि डोशियस जो असतो त्याला एज्युकेट करणे म्हणतात. म्हणजेच काय की हा पूर्ण वेगवेगळे जर इंडिव्हिज्युअल शब्द जर जोडले तर इट हॅज डिफरंट मिनिंग्स, परंतु वेन यू पुट देम टुगेदर इट स्टँड्स फॉर द वर्ड दॅट सिम्बलायझेस और दॅट मीन्स अतिशय उत्कृष्ट किंवा विलक्षण किंवा अप्रतिम एखादी गोष्ट ज्यावेळेस म्हणतो आपण त्या गोष्टीसाठी आपण हा शब्द वापरू शकतो. कुठला, सुपर कॅलिफ्रॅजिलिस्टिक एक्सपिएलिडोशियस. तर या शब्दामध्ये टोटल किती लेटर्स आहेत, 34 लेटर्स आहेत. आणि अशा शब्दांना जर बोलायचं असेल किंवा स्पेलिंग लक्षात ठेवायची असेल तर तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. सो that's it for this video. We'll be meeting in the next video. Till then, please do subscribe, share, like, and follow Langlead Solutions or English Learn English with Rahul Pawar. Thank you so much for tuning in.